सभेचे अध्यक्ष आदरणीय विचारमंच या नाशिक शहरामध्ये ज्या पद्धतीने आज आपण एल्गार सभेसाठी आलेला आहात आणि हा एल्गार शेतकऱ्यांच्या मानमुठीवर बसलेली ही कर्जमुक्ती आणि त्या संदर्भात या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फसवण्याचं काम करणाऱ्या या महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा रस्त्यावरचं उत्तर देण्याची तयारी करण्याकरता मार्गदर्शन करण्याकरता आपण मोठ्या संख्येने सर्व नेते नाशिकमध्ये आले. त्या सर्वांचं मनपूर्वक नाशिकच्या वतीने मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. कर्जमुक्तीच्या गोष्टीनंतर आपण जर पाहिलं की सांगितलं जातं की नाशिक असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल या जिल्ह्यामध्ये मोठमोठे शेतकरी आहेत आणि या मोठ्या शेतकऱ्यांचं मोठं कर्ज आहे. परंतु या सरकारला ठणकावून सांगितले पाहिजे की तो द्राक्ष उत्पादक असेल, पॉलिओचा शेतकरी असेल, या देशाला बाहेरचं चलन आपल्या देशाला मिळवून देतो, कष्ट करतो, हजारो रुपयाचं प्रेस्टिसाइड औषधं विकत घेऊन करोडो रुपयाचा कर याच जिल्ह्यावर या सरकारच्या तिजोरीत पैसे देतो. उपकार आमच्यावर करू नका. इन्कम टॅक्स मध्ये सांगतात जो जास्त कर भरेल त्याला कमी इन्कम टॅक्स. अरे बा आम्ही जास्त सर्व देशाला कर देतो तर कर्जमुक्तीच्या हिस्स्यामध्ये आमच्या सर्व जिल्ह्यांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे आणि सरसकट कर्जमुक्ती भेटली पाहिजे ही आपल्या शेतकऱ्यांच्या मनातली भावना आहे. आज या नाशिक जिल्ह्यामध्ये पॉलिओसले असतील, डाळिंब असेल, द्राक्ष असतील, या सर्व पीक धारकांची अवस्था काय? तुम्ही कॅलिफोर्निया म्हणतात नाशिक जिल्ह्याला आणि या नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. हे महाराष्ट्राला पुष्टावं आहे का? याच महाराष्ट्रामध्ये याच नाशिक जिल्ह्यामध्ये समृद्धीच्या महामार्गासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हातात धुवून स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्याकरता या समृद्ध शेतकऱ्यांना स्वतःचं मरण रचण्याकरता सरण रचायला भाग पाडतात. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि या सर्व शेतकरी नेत्यांना विनंती करणार सर्व शेतकरी नेत्यांना मी विनंती करणार आहे की समृद्धी महामार्गाच्या निमित्तानं ज्या शेतकरी नेत्यांनी भूसंपादन कायदा करायला केंद्र सरकारला भाग पाडलं त्या भूसंपादन कायद्याचा गळा घोटण्याचं पाप हे महाराष्ट्राचं देवेंद्र फडणवीस सरकार करतंय. याच्या विरोधात आपण सगळ्यांनी साथ देऊन नको असलेला समृद्धी मार्ग शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा दोन महामार्ग असताना तिसऱ्या महामार्गाची गरज नसताना फक्त जागतिक बँकेचं 46,000 रुपये कोटीचं कर्ज मिळतं म्हणून या शेतकऱ्यांना मरण करायला भाग पाडणाऱ्या या सरकारच्या विरोधात हा शेतकरी आक्रोश करतोय. हायकोर्टामध्ये 47 पेक्षा अधिक याचिका आम्ही दाखल केलेल्या आहेत. महाराष्ट्र सरकार त्याला उत्तर देत नाही. या ठिकाणी शेट्टी साहेबांना मी आवाहन करणार आहोत की येणाऱ्या अधिवेशनामध्ये दिल्लीमध्ये जरी आपण सर्व समृद्धीवादी शेतकऱ्यांना बोलवलो तरी आम्ही सर्व शेतकरी दिल्लीमध्ये सुद्धा यायला तयार आहोत आणि आपण हे सर्व प्रश्न घेऊन आम्हाला साथ देण्याची अपेक्षा करतो. आज या नाशिक जिल्ह्यामध्ये 10,000 रुपये तुम्हाला कर्ज देण्याची सरकारने भूमिका घेतली. नाशिक जिल्ह्यातील एकही शेतकऱ्याला 10,000 रुपये मिळालेले नाही. अशा प्रकारे शेतकऱ्याला व्याजाने पैसे घेऊन शेती करावी लागते आहे. गाव पातळीवरच्या विकास योजनेला लॉक लागलेला आहे. एका बाजूला सहकार उद्ध्वस्त झालेला आहे आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचं काम हे सरकार जे करत आहे. या सरकारला योग्य दाखवण्यासाठी जे काही सुकाणू समितीचे सर्व नेते आणि देश पातळीवर आलेले नेते जे काही मार्गदर्शन करतील त्या सर्व मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये हा नाशिक जिल्हा जे काही तुम्ही आंदोलन पुकाराल यामध्ये अग्रभागी राहून या सरकारला सरसकट कर्जमुक्तीला भाग पाडू अशा प्रकारचा निर्धार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.